मैत्रिणींनो, हॅपी न्यू इयर। तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। माझे नाव पूनम कोळपे। माझ्या लाईफस्टाईल ऑफ पूनम या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत। आज पहिल्यांदाच मी माझा व्लॉग तुम्हाला शेअर करणार आहे, तरी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग। आज सकाळी लवकरच उठले, कारण आज 1 जानेवारी। तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज सकाळी लवकर आंघोळ करून स्वतःचं आवरलं आणि पहिल्यांदा दारामध्ये छान अशी रांगोळी काढली। नंतर देवपूजा करून तुळशीचीही पूजा केली, कारण तुळशीच्या पूजेशिवाय देवपूजा ही अपूर्णच आहे। आणि खरंच सकाळी सकाळी देवपूजा केल्यावर दिवस एकदम छान जातो। त्यानंतर आले किचनमध्ये। सकाळी पहिल्यांदा आमच्याकडे नाश्ता बनवावा लागतो, त्यामध्ये मी भाजी चपातीच जास्त बनवते, कारण पोहे उपमा याने पित्ताचा त्रास जास्त होतो। मला पित्ताचा त्रास जास्त होत असल्याने मी ते जास्त बनवत नाही। जर बाकी सर्वांना खायचे असेल तर त्यांना सर्व बनवून देते, मग पोहे असो, उपमा असो, नाहीतर इडली किंवा पावभाजी असो। आणि हे मेनू तर आठवड्यातून एकदा दोनदा तर होतातच। आणि आज मी मस्त अशी मोड आलेल्या मटकीची उसळ आणि चपाती बनवली। नंतर उपवास असल्याने खिचडीही बनवली। आणि नंतर कपडे मशीनला लावून टाकले। आज गुरुवार असल्यामुळे मी स्वामी चरित्र सारामृत वाचायला घेतले आणि त्याचे 21 अध्याय पूर्ण केले। त्यानंतर आता आम्ही निघालो मोरगावच्या मयुरेश्वर गणपतीला, कारण आज आहे 1 जानेवारी। त्यामुळे म्हटले नवीन वर्षाची सुरुवात बाप्पांच्या चरणापासून व्हावी, म्हणून आम्ही मोरगावला जायचे ठरवले। मोरगावचा गणपती हा अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे। अष्टविनायक यात्रेची सुरुवात याच गणपतीपासून होते आणि त्यामध्ये आज नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे भरपूर गर्दी होती। तिथे गेल्यावर पूजेचे ताट व प्रसाद घेतले आणि रांगेत उभे राहून गणपतीचे दर्शन घेतले। मंदिराच्या परिसरातील वातावरण पाहून मन अगदी प्रसन्न झाले। मंदिरातील बाप्पाच्या मूर्तीला पाहतच राहावे असे वाटत होते। त्यानंतर आम्ही निघालो नारायण महाराज बेटात, कारण आज गुरुवार असल्यामुळे तेथेही खूप गर्दी होती। तेथे आम्ही दर्शन घेतले आणि लगेच निघालो घरी। अशा प्रकारे नवीन वर्षाच्या आजच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट खूप छान झाला। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।